दादाचा फोन. हॅलो. हा दादा बोल ना. अगो बाया, खरंच लयच आनंदाची गोष्ट आहे. बरं झालं बाबा. हा ना, जावई पण चांगलंय नाही का. बरे बाबा, तुझी लय दिवसाची इच्छा होती. बरं बरं, तायडीचं नशीबच उजळ आहे बघ. काय? अरे हा, सांगते की मी त्यांना. चालते चालते, तू काही काळजी करू नको. हा, ते जरा गेलेत बाजारात, आले की मी त्यांच्या कानावर घालते. बरं. अरे तू नको काळजी करू, 10 दिवस आधी येते बाबा बस. हा चालते. हा घे काळजी घे. हा बरं, ठेवू का. बरं भाई, लग्न ठरलं तिचं. लय दिवसापासून स्थळ बघत होते, पण दादा तर म्हणलंय पैसे पाहिजे. आता ह्याला 17 लाख कशी द्यायची एकदम. काहीतरी करावंच लागल. आता हे पण बाजारातून अजून आले नाही. काय झाले, पैसे गोळा झालेत का नाही काय कळतच नाही मला. अहो आले होय. हा, केला बाजार. बाजार काय करती इथं, रुपया गोळा नाही झाला. अहो दादाचा फोन आला होता. काय म्हणलाय तू? पैसे मागतोय दादा आता. लग्न पैसे ठरले मागतोय? पोरीचं. हा, मग अरे हो ही बघ, एवढ्या उधाऱ्या म्हणजे काय खेळ? अरे 3 वया काळ्या झाल्यात, हे काय खेळ बिळे का? आणि व्यवहार काय कमी होता का माझा? सांग बघ, ही सगळे उधाऱ्याचे आहेत आणि प्रत्येकाकडे गेलोय असं नाही. तो भाकर दिलेली सुद्धा याच्यात तशीच. हो, पण हे दाखवून मला फायदा काय? त्याला सांगणार लागल ना पैशाचं काय ते. अरे बाबा, ती तू सगळं खरं झालंय, पण मला तू सांग, नसताना त्या जोडीदारामुळे ते ह्या उद्योगात पडलो. बरं, तो म्हणला पैसे लागतात. बरं, एक खट्या म्हशी कमी भरायच्या ना. मी 17 लाखाच्या म्हशी भरल्यात, 2 बाजारात म्हशी खापल्या सगळ्या. अरे पण माझी तरी काय चुकी मला सांग ना तू. मला तू सांग, जी 1.25 लाखाची म्हैस होती ती 1.5 लाखाला जात होती. जी लाखाला घेतलेली ही 1.25 लाखाला जात होती. 25 आणि 30 हजारांनी म्हैस ज्यात जाती होती. म्हणल्या मला काय कमी आणत होता का? मला सांग बरं. दिले ना खाटाखट. जित्राबाचा व्यवहार करणं सोपं आहे का? त्याला डोकिलिटी लागते, माणूस चॅप्टर लागते. पण मी काय म्हणते, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ना ती करायचीच कशाला? अरे करायचीच नाही म्हणजे तुला सांगू का, आता तो सोन्या, हा त्यो बी म्हशी ऐकायचा ना. आणि मग त्यो इकित होता. मला तू सांग, मला वाटलं बघ आपल्या त्यो ऐकायचा, मग त्यो बी पैसे कमीतच होता ना रे. आपण त्याला अनुभव होता, त्याला टेक्निक होती त्याला त्याची. तुम्हाला हाय का काय? त्याला लाख अनुभव आता. तुला सांग का, आता मी त्याला लय लाख कळत होतं, पण मी बी काही कमी म्हशी नाही निघल्या. 25 आणि 30 हजार नापेव देत होतो. पण आता झालंय काय तुला माहिती का, ज्याच्या दारात जाईन ना तो म्हणतो, हा आम्ही काय पळून चाललो काय? दुसऱ्याचे गेलं तर तो म्हणतो, हा आम्हाला काय गरम उडून जायची का? अरे काय काय करणार मला सांग ना तू. अहो तुमचं ते बरं झालं, तुमची म्हणताय ना ते तुमच्या परीने खरंय. पण आता काय सांगू माझ्या भावाला, 17 लाखाची गोष्ट आहे काय? 40-50 हजार नाहीत ते. आता मस्त खरं आहे तुझं, पण आता काय करणार काय मी? हे बघा, आता तो आडीनडीला तुमच्या उभा राहिला होता ना, आता त्याच्या वेळेस तुम्हाला उभं राहावं लागणार. तुम्ही काही करा पण त्याला पैसे द्या. अरे ह्या 17 लाखातले फक्त 2च जणांनी पैसे दिलेत, बाकीचं कोणीच पैसे द्यायना. बरं मी एक काम करत जाऊ, तुझं म्हणणं आहेच ना. मी काय करतो, गावंड्याच्या हाताखाली कामाला जातो आणि तेच पैसे देऊन टाकतो. मला काय करू, याच्या पलीकडे काय नाही करू शकत मी. अहो तुमचं डोकं जागेवर आहे का? काय गावड्याच्या हाताखाली जाऊन 17 लाख रुपये देणं होतंय? हा, ती बी खरंय, पण आता काय करू मग? याच्याकडे पर्याय नाही माझ्याकडे काही. दुसरं काहीतरी डोकं लावा. कुणाकडून उसने पासने भेटते का ते बघा, काहीतरी हातपाय हलवा. अरे एवढं कर्ज झालेल्या माणसाला कोण उसने पासने पैसे देणार आहे? ते पण तुमचं बरोबर आहे, पण माझं डोकं काम करायचं बंद झाले बघा आता. नमस्कार राजा भाऊ. राम राम. ते माझे 2 लाख रुपये घेतलेले मला दे. अहो नील भाऊ, काय झालंय तुला माहिती का? माय असं झालंय, आज ते बाजारावरूनच आलोय, उधारे काय गोळा झालेला नाही. योग्य 2-3 वया अख्ख्या काळ्या झाल्यात. 17 लाखाची उधारी होती, त्याच्यात 2 जणांनी दिल्यात. फक्त तुझी उधारी गोळा झाली ना, पहिले पैसे तुला देतो बाबा. मी काय करायचं? अरे माझं बांधकाम बंद पडलंय, ते करायचंय. बायको नावानं खडे फोडती, पैसे दे. निळू भाऊ ऐका ना, एवढ्या वेळेस तुम्ही जरा समजून घ्या, तुमचे पैसे देतो आम्ही. अरे इतक्या दिवस समजूनच घेतलं, 2 वरीस झालेत दिलेले. एवढं कुठं असतंय होय? आणि 2 लाख तुमच्यासारख्यांना? अहो गावात किती नाव होतं तुमचं. हा, काय झालंय आता, लय दुखावल्याचे खापल्या नको ओढू, मी तू आणून देईन. कवा देशील? देतो एवढ्या 4-8 दिवसात देतो. तसं नाही, मला उद्याच्या उद्या पैसे पाहिजेत. अहो ते कारागीर थांबली तर नावानं खडे फोडतात, बायको शिळा घाली ती.
मला पैसे उद्याच्या उद्या पाहिजेत, नाही तर मग माझ्या इतका वाईट कोणीच नाही. बरं मी काहीतरी करतो. बरं, येतो उद्या, एवढं हे कर. हा पहिलं आता काय जीव द्यायची पाळी येते काय माया. काय ना तुम्ही ना नसताना हा ना त्रास करून घेतलाय बघा मला जीवाला. वाटलं होतं काय एवढा उद्योग वाढन म्हणून. आता मला वाटलं एवढी माणसं नाठाळ भेटतात, जाऊ दे बुवा, एखादं भेटन 2 भेटतात, याच्यात जर एवढी नाठाळ मला भेटल्यात मी करू काय. आपण ते सुन्या कसा धंदा करतो, त्याला बरे सगळे पैसे देतात. अरे तिला चॅप्टर बी नाही, तुला काय सांगू आता. तो काय करतोय, नाही ना पैसे दिले की ते म्हशी सोडून आणतोय त्यांच्या. आणि तुला सांगतो ना मी काय केलं, मी बी गेलो त्याच्यावर डिरिंग करायला. मी 2 म्हशी सोडल्या का, त्या गोट्याच्या बाहेर आल्यावर पुढून मालक 2 दांडाच काढला मला. ते म्हशी सोडून द्यावं लागल्या पुन्हा. काय करणार मी. याच्यासाठीच म्हणते जे आपल्याला जमत नाही ना ते करायचं नाही. अरे पण आता होऊ नाही झालाय कोटाना, पण आता करू तरी काय. मी जातो आता, मी काय करतो तुला सांगतो, मी ना काम बघतो कुठेतरी, जातो गावंड्याच्या हाताखाली. ते तसं तिथं ती गवंडीच्या हाताखाली एवढे पैसे भेटणार आहे का. बरं मी म्हणतो तेवढेच का व्हायना 10-5 वाट्यांना जशी येत्या तशी देतो. मग आता काय करू त्या लग्नाचं, आता त्याला लग्नाला पैसे लागतात मानल्यावर. मला बी जायला लागन मग. तू बी चल, मग आता काय करते. काय करायचं. तू नव्हती काय पैसे आणाय बाबा. आता तू तर म्हणले व्यापार केला लय मोठा होशील. तर मी कवा म्हणलंय. म्हणली नाही काय. बरं पण ते चला नको मारू. काहीतरी बघावंच लागल. मग काय करणार आता, येलच नाही. ठेवलाय. चल गो पाय मुरगाळा माझा, इथंच पडली पायवर. आता कामच तसं आहे, ते काय असं हलगजरीच काम आहे का. अहो कधी केलंच नाही बाप जन्म, तर काय कळण हे कामाचं. आता तर ना मला स्वयंपाक सुद्धा करायची इच्छा राहिली नाही बघा. असं वाटतं झोपून जावं, एवढं अंग दुखायला लागले माझं. जाऊ दे, नको करू बाबा, नको लय एवढं टेन्शन घेऊ. पण मला नाही वाटत हे कर्ज कुठं याने ह्या कामाने नेणे फिट. टेन्शन घेऊ नका म्हणतं. हा टेन्शन सारखी गोष्ट आहे का नाही सांगा बरं तुम्ही. लाख हे. मला एक सांग, एक काम करा तुम्ही, मला ना हे ना एवढं मंगळसूत्र आहे एवढं एका, आणि काय पैसे होतील ते दादाला द्या. अरे याचे काय याच्यात, याचे कर्ज काय बारीक आहे का ती. मला माहिती, 1,50,000 आहे का. माहिती मला. फुल ना फुलाची पाकळी तर होईन त्याला. आता त्याचं लग्न होईल का त्याच्यावर. बर 17 लाख रुपये ती काय थोडे थिडके नाही. मी सांगतो तसं कर सरळ. काय करायचं सांगत होते. तुला मी एक सांगतो, 4 एकर जमीन आहे आपल्याला, बरोबर आहे का. हा मग त्याच्यातली ना एकरभर विकून टाकू. दादा दादा बस ना, मी तुला बस. बसा बस. सारखं तिकडं थोडं. दीदीला बी आणलं काय सांग. अरे मग अक्के हे काय केलंय, हे पाहुण्याचं हे काय कपडे, हे काय अवतार केलाय तुम्ही. हा आता मी म्हणू काय सांगू तुम्हाला. आता काय झालं, लय अंगलट आलो काय, सांगण्यासारखं नाही राहिली. काय झालंय काय पण. अरे दादा तू पैसे दिले होते ना यांना, हा त्यांनी ते जित्रबाच्या खरेदी विक्रीत लावले आणि मस्त गेले बर का, विकले त्यांनी. पण लोक पैसेच देईना बघ वेळेवर. आता तुझं पैसे कसं द्यायचं हेच टेन्शन आहे आम्हाला. म्हणून बघ काय मी लय झालं, आशेने आलतो तुझ्याकडं. तुमच्याकडून जे पैसे आणले का 17 लाख रुपये, हा डायरेक्ट म्हशी घेतल्या त्याच्या 2 बाजारात म्हशी कपिल्या, मग 25-33 हजार ना प्याव. पण आता ज्या त्याच्या दारात जातोय ना, ते म्हणतो मी काय घर मोडून चाललोय का. कुणी काय म्हणतंय आम्हाला काय गाव सोडून जायचंय का. रुपये द्याय ना हो, त्याच्यातले 2 जणांनी पैसे दिले. काय सांगू, पैसाच जमा आहे ना. तुम्ही करताय का नाठाळीला आले हो सगळी लोक, काय करणार. तुम्ही सारं नाठळीला आलं मला तिथं. हो पण ते झालं, पण आत्या डोक्याला बिक्याला काय बांधलंय तुम्ही. काय करू, पैसा जमवायचं म्हणलं कुठंतरी काम केलं पाहिजे ना, म्हणून आम्ही दोघं गवंडीच्या हाताखाली कामाला गेलतो. काय गौंड्याच्या हाताखाली. मग आता काय येणार हा, ते गौंड्याच्या हाताखाली जाऊन एवढे पैसे भेटते का. मग तीच चाललं होतं. आता तिला म्हणलं तू एक काम कर, म्हणलं ही काय काम आपल्याला होण्यासारखं नाही. आणि ती म्हणली गाड्यातलं मोडायचं. गाड्यातल्याचे किती येणार इथं. म्हणून बा एक काम करतो, हा 4 एकर जमीन आहे मला. तिला म्हणलं 1 एकर विकून टाकू आणि तुमचे पैसे देऊन टाकू. बरं तुमचेच नाही नुसते तुमचे येतं. ते गावातला एक नीलभाऊ जोडीदारी, हा त्याच्याकडून 2 लाख रुपये घेतलेली. बरंच कर्ज करून तुम्ही. बरं मग आता काय त्याला पर्याय नाही ना, काय करणार हो. माणूस आता शेवटी माणूसच जीवनात येऊन फसतो. चुका माणसाकडूनच होते. हा. मग आता झाली चुका, आता त्याला काय करणार आहे. आता मी आता त्या पैशाच्या आशेवरच लग्न धरलं. आता धरलंय तुम्ही, मी काही नाठाळलेलं नाही तुमच्या लग्नात. घरी गेलतो.
घरी तिथून कळालं की तुम्ही तिच्या आत्याकडे आलेत म्हणून. हा. आणि काय चाललंय, काय बोलतोय? पाहुणं कोण येतं? अहो मामा होणारा नवरा आहे माझा. राम 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 राम. आणि असं काय अवस्था आहे यांची? काय झालं काय नेमकं? आता कसं सांगणार पाहुणं तुम्हाला, आता जाऊ द्या, हाय ती बरं आहे. काय बोलण्यात मजा आहे ना. आता सांगितल्याशिवाय कळणार आहे का काय झालंय? अहो त्याचं काय झालं, त्यांनी ना पप्पांकडून पैसे घेतले होते 17 लाख रुपये म्हशीच्या धंद्यासाठी. पण त्यांनी म्हशी घेतल्या सगळं, पण लोकांनी पैसेच नाही दिले हो. आणि त्याच्यामुळे आता पप्पांचे पैसे रिटर्न करण्यासाठी आता ते गवंड्याच्या हाताखाली कामाला जातात. एवढंच का? मग एवढं कशाला टेन्शन घ्यायचं? हा, नाही नाही, काय नाही पाहुणं, एक काम करतो की मी काय करणार आहे, मेवण्याचे पैसे आहेत माझ्याकडे, पण 1 एकर जमीन विकणार आहे आणि त्यांचे पैसे देऊन टाकणार आहे. तुमच्या लग्नाला काय अडचण येणार नाही. ऐका माझं. अहो जमीन बिमीन काही विकू नका. मस्त मोठं करायचं होतं लग्न. मी काय म्हणतो मामा, हा. लग्न आहे ना साध्या पद्धतीत करू, मोजक्या माणसं. हा हा, चालेल ना. हा, मग कसं कशाला पैसा वाया घालायचा. आणि ऐका तुम्ही, मामाचे पैसे आज नाही उद्या नाही तर 4 वर्षांनी द्या, ते काय एवढं हे नाही. पण मी काय म्हणतो, माणसं सुखदुःखात कामाला आले पाहिजे. लग्न साध्या पद्धतीने करू, आपला पैसाही वाचन. बरोबर आहे की नाही मामा? हा, बरोबर. बघा पाहुणे जावई किती हुशार आहेत आमचे. लई समजदार माणूस. हा. हो ना, आता माझ्यामुळे काय झालंय, तुम्ही लई समजदारपणा मोठा दाखवताय. आणि मेवणे बाबा, तुम्हाला खोटं बोलत नाही, असं जावं कोणी नाही. अहो एवढी समजदार नाही राहिली हो कोणी. बरोबर. आणि काय करा बघा जावई, तुमचे काय माझे काय वेगळे नाही, हा. पण माझ्यासाठी जी सहकार्य केलं ना तुमचं, मी लई आभार. अहो ऐका, आता अशी उपकाराची भाषा करून मी आता मला लाज होत आहे काय? दादा, माझ्यामुळे तुला तुझ्या पोरीचं नाही, काय लग्न. नाही. जावई मा इतका चांगला आहे, अगं सहकार्य आत्या, आपल्याला होतंय सारं. आणि आत्या तू माझी किती लाड केलेत लहानपणापासून, त्याच्यामुळे तू काय अशी परक्यासारखी आहे का? नाही ना, सक्कीच आत्या आहे. म्हणूनच मला वाईट वाटते ग. अगं पण मग तुझ्या दुःखात आम्ही नाही तुला साथ देणार, तू कोण देणार सांग बरं? पैसे कुठं लोकांना नाही दिले, बहिणीला दिले. जावं येते तवा द्या दमानी. हा. हा, पण या असं गवंड्याच्या हाताखाली जायचं नाही कामाला. नाही झालं. हे कपडे बिपडे आहे ना, उद्या पैसे देतो मी तुम्हाला परत. कपडे बिपडे घ्या जरा. हा, आणि लग्नाला या. हा, अहो ये, हे काय सांगणं झालं का? हा. पाहुणे एकदम व्यवस्थित. बरं काय नाही, हा. मी तिला भेटायला आलो तेव्हा कळालं इकडे आले म्हणून. बरं झालं आलो, काहीतरी चांगलं झालं ना. हा, चांगलं झालं. आणि आत्या हे बघ, काही टेन्शन घेऊ नको. हा, आम्ही आहे ना.